पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। आशापाशशतैर्बद्धा कामक्रोधपरायणाः यन्ते कामभोगार्थम् अन्यायेनार्थसंचयान्। 16व्या अध्यायात हा 12वा श्लोक आहे। आसुरी संपत्ती हा चाललेला विषय। त्यामध्ये आसुरांचं संपत्तीचं वर्णन करताना त्यांच्या स्वभावाचं वर्णन आलं। चालू श्लोकामध्ये सांगतात की अनेक प्रकारच्या शेकडो आशापाशानं हे बद्ध झालेले असतात। यांच्या आशा कधी थांबत नाहीत। आशा हाच त्याला पाश आहे। आशेला साखळी कशी एका कडी अडकलेली असते, ती एक आशा की दुसरी आशा, आशारूपी शृंखलाम, असंच त्यांचं आहे। आता हे फक्त अंतुरणावर पडून झोपल्यापुरतंच आशा बंद करतात, नाही तर सतत त्यांच्या ठिकाणी आशा आहेतच, म्हणून त्याला बद्ध म्हटलं। आणि काम क्रोधामध्ये पारंगत आहेत। त्यांच्या ठिकाणी काम आहे, क्रोध आहे। शिवाय कसे आहेत तर जो काही त्यांच्या ठिकाणी असणारा कामभोग आहे तो प्राप्त करून घेण्याकरता तेच कर्म करायचं। आणि दुसरी गोष्ट काय आहे की त्याला पैसा पाहिजे, म्हणून अन्यायानं पैसे जमा करायचे आणि त्याचा संग्रह करायचा आणि जे काही आपला असेल त्या कामनेचा भोग, त्या आशेचा भोग घेत राहायचं। आमिष कवळू थोरी आशा, न विचारिता गिळी मासा, तैसे की जे विषयासा तयासे गा। आता यांच्या ठिकाणी जे काही आहे त्या आशेला एक उदाहरण दिलं की जसं मासा असतो आणि तो मासा काय करतो की एखाद्याने मासे पकडण्याकरता गळ टाकला, त्या गळाला काही लावलेलं आहे, ते आमिष म्हणलं गेलं त्याला, जे त्यांना ते आवडतो। हे काय हेच खायचं आहे, पण ह्याच्या पाठीमागं काहीतरी आपल्याला धोका आहे ह्याचं काय त्यांच्या लक्षात येत नाही। आणि ते पकडण्याकरता त्याच्यावर झेप टाकतात, जोरात त्याच्यावर घाव घातला की ते तोंडात येण्याच्या क्षणातच त्या आमिषाच्या खाली लावलेला जो गळ असतो, टोकदार जे काही आहे तारेचा तुकडा, तो ह्यांच्या टाळ्यात गुंततो। आणि मग किती केलं तर त्या मासा जितके हालचाल करत तडपड करल तेवढा त्याच्या टाळ्यामध्ये तो गळ अडकतच जातो। यामुळं काय होतं की ते मासा संपतो। तसं ह्यांच्या ठिकाणी विषयाची आशा आहे आणि त्या आशेची प्राप्ती करून घेण्यासाठी सतत त्याच पाठीमागं लागलेले हे शेवटी काय त्या आशेमध्येच बद्ध होतात, त्यातूनच मरण पावतात। वांछित तव न पवती, मग कोरडीयेची आशेची संतती, वाढवू होती कोश किडे। तर सगळ्याच गोष्टी काय हातात मिळत नाहीत। किती जरी केलं, आसुरी संपत्तीचे हे असले, ह्यांचे स्वभाव असे असले तरी प्रारब्ध कुठे गेलं आहे का? सगळ्याच गोष्टी ह्यांच्या मनासारख्या सफल होतील असं थोडंच आहे। आशा केली पण ती मिळेल असं नाही ना। मग ज्या वेळेस ती मिळालीच नाही पण कोरडं का होईना मनोरथ करतच राहायचं। मिळाली नाही पण मिळाली तर माझं काय होईल, मी काय करू शकेन, उगीच त्याची घोकंपट्टी करायची। हेच सतत त्यांच्या ठिकाणी असल्यामुळं त्याला एक उदाहरण दिलं की जसा कोश कीटक, कोसला बनवणारा जो किडा आहे तो आपल्या मुखातून तंतू काढतो आणि स्वतःभोवतीच काय आहे की सगळे फेरे घेत त्याचा एक कोश बनवत गुंतून पडतो। दार त्याचं काय आहे बंद करून घेतो।
तसे हे आशेमध्ये गुंतून पडतात. आणि पसरिला अभिलाषू अपूर्ण होय तोची द्वेषू एवं कामक्रोधाहुनी अधिकू पुरुषार्थ नाही. आता जे जे काही यांच्या ठिकाणी आहे आशेबद्दलचे मनोरथ, ती पूर्ण करण्यात जर त्यांना अपूर्णत्व आलं, पूर्ण झाली नाहीत, तर कोणामुळं पूर्ण झाली नाहीत? त्याचा सतत द्वेष. दुसऱ्या कोणी त्याला काय आहे अडचण केली नाही, पण दुसरे सहज भोगतात त्यांचा द्वेष. मला नाही मग त्यांना काय मिळावं, म्हणून मग काय असेल त्यांचा द्वेष करणारे ते आहेतच. अशा तऱ्हेनं जोपर्यंत काय मिळत नाही तोपर्यंत द्वेष आहेत. आणि पुढं काय करायचं, मग कामनेच्या पाठीमागं जाऊन त्याच्या पुढं जायचं तर क्रोध. मग त्यांचा जो काय आहे तो क्रोध सुरू झाला. अगोदर आशेची कामना आहेच आहे, पण मग ज्यांच्यामुळं हे सगळं मिळत नाही ते, किंवा जे आम्हाला विरोधाला आले, शिवाय जे काही भोगतात ते काही विरोधात नाही, पण त्यांना त्या ह्यांची जी आशा होती ते त्यांना फळ मिळाले, मग त्यांचा राग, निष्कारणच त्यांचा राग. त्यांना कसा तो भोग मिळणार नाही, कसे त्याच्यापासून बाजूला राहतील, मग त्यांच्या विषयाची हानी करायची, हे त्या क्रोधातलं काम आहे. आता जर काही असेल तर हे सगळं करण्यात त्यांना वाटतं आम्ही फार बलवान आहेत. पुरुषार्थ आहे तो एक. कोणाचं काय आहे कामना म्हणजे त्याचं हिसकून आणणं, किंवा ज्यांना मिळाले त्याला मारहाण करणं, किंवा समाजात त्याचं अनेक प्रकारे निंदा करणं, हेच त्याला काय मोठेपणाचं वाटतं. दिहा खोलणे रात्री जागोवा ठाणांतरी या जैसा पांडवा अहोरात्री ही विसावा भेटेची ना. आता एक उदाहरण दिलं आहे. पूर्वी कसं असायचं, प्रत्येक गाव, त्या गावाच्या कडेने तटबंदी असायची, गावकोस, आणि वेशीच्या तिथं जे कोणी आहे वेसकर म्हणा किंवा वेस राखणारा जो कोणी असेल तो तिथं थांबलेला आहे. म्हणजे त्याला तो आहे शिपाईंशिवाय त्याच्यावर पहारा देणारा कोतवाल म्हणून एक असायचा, कोतवालाची चौकी. त्यांना काय करायचं, दिवसभर रक्षण करायचं, कोण आलं कोण जातं आहे काय त्या संपूर्ण ह्याच्यात. आणि रात्री पुन्हा जागर, पण त्यांनी सगळ्या फेरे घालायचे, कुठं काय गस्त घातल्यासारखं. म्हणजे यांना दिवसभरही तेच काम, रात्री तेच काम, तिथं स्थिरच राहिलेले. त्या कोतवालीतून त्यांना जायला यायला नाही. आता त्याला माऊली सांगतात अहोरात्री विसावा भेटेची ना. ह्यांना कुठला विसावा नाही, यांना घरी जायचं, घरचे काही सणवार काही नाही. आतासुद्धा जसं पोलीस सगळे असतात त्यांना प्रसंगाला झालं गुंतले की गुंतले, त्यांना 24 तास पहाराच, कुठं भेटायला घरच्याला किंवा काही नाही. प्रसंगाला त्यांना तिकडंच कुठंतरी रात्र दिवस काढावा लागतो. तसं त्यावेळेस ते म्हणजे ते कसे गुंतू नयेत, त्यांना जसं विश्रांतीसुद्धा मिळत नाही. तैसे उंचोनी लोटिले कामे नेहटती क्रोधाची ढेमे तरी राग द्वेषे प्रेमे न माती केही. आता जे जे काही आहे मनात विषय भोगाची इच्छा, ते विषय ह्यांना जरी मिळाले, विषय कसे आहेत 5च आहेत, पण त्या विषयाच्या जवळ त्यांच्या ठिकाणी काय आहे की जसा उपभोगाचा विषय, मग डोळ्याने पाहायचं आहे, कानाने ऐकायचं आहे, जिभेने काय असेल ते पदार्थ खायचे आहेत, वास घेण्यासाठी नाना तऱ्हेचे काय आहेत की अंगावर फवारण्याचे अत्तर आहेत. हे सगळे म्हणजे विषय भोगच आहेत. आणि ते भोगण्याकरता यांच्याजवळ सगळं काही प्राप्त झालं आहे. आता त्या कामनेची परिपूर्णता झाल्यामुळे ह्यांना वाटतं माझ्यासारखा कोणी नाही, मी सगळ्यातला कसा आहे की सगळं काही मला मिळतं, मी आता काय झालेलं आहे तर सगळ्यापेक्षा श्रेष्ठ झालो आहे. असं म्हणता म्हणता एखादी गोष्ट नाही मिळाली की ते दुसऱ्याला मिळती म्हणलं की ह्यांचं सगळं जे काय असेल ते खाली होतं. मग त्याला उदाहरण दिलं की जसं उंचावर गेलेला माणूस खाली आपटतो, तसे हे खाली पडतात. कशातून? प्राप्त होत असलेल्या उपभोगात दुसऱ्याला जास्त झाले, आपल्याला कमी, असं म्हणलं की त्यांचं जे काय आहे पतन होतं.
मग क्रोध जागा होतो. कोणामुळं झालं, का त्याला मिळालं, अशा तऱ्हेनं प्रत्येक विषयाचा प्रेम, हे मला मिळालं पाहिजे, ते मिळालं पाहिजे, आणि नाही मिळालं तर त्या विषयाचा सुद्धा द्वेष. म्हणजे जसं एखादी खायची वस्तू असते, लाडू असतील, बर्फी असेल, आणि ह्याला मिळालीच नाही, ह्याची इच्छा होती पण मिळाली नाही, सगळीकडे सांगल लाडू खाऊ नका, लाडू वाईट झालं, बर्फी वाईट, म्हणजे याला मिळाली नाही म्हणून त्यानं त्या लाडूचाच द्वेष करायला सुरुवात केली. अशा तऱ्हेनं जे काही विषय असतील त्याचा द्वेष. न माती केही, आता ह्या त्याच्यावर काय आहे, प्रियत्वासनं हेही प्रेम आणि अप्रियत्वासनं हेही प्रेमच आहे. कारण तो सगळीकडं त्या आठवणीनं बोलतो ना, हा पदार्थ खाऊ नका, तो पदार्थ पाहू नका, हे त्याच्यासाठी एक प्रकारे प्रेमच झालं. आवडीतलं प्रेम आणि नावडीतलंही प्रेम, हे सगळं त्यांनी जवळ सांभाळलेलं आहे. तेवीच जीवीची हावा, विषयवासनांचा मेळावा, केला परी तो भोगावा अर्थे केना. तेव्हा जे काही आहे ते विषय भोगायचेच. मग कित्येक वेळा काय आहे की जसं आता पूर्वीचे राजे होते, त्यांनी काय करायचं की स्त्री भोगासाठी कुठं जिथं जाईल, परचक्र घेऊन गेले की तिथं कोणी तरुण मुली असो, लग्न झालेले असो अगर नसो, उचलून आणायच्या आणि काय करायचं, आपल्या जण्यान खाण्यात टाकायच्या. कशा करता तर विषय भोगायला. हे सगळं खरं आहे, पण विषय भोगायला आले तरी त्या भोगाची परिपूर्णता करायला काही कमी पडतंच ना. मग हे कमी पडतंय, त्याच्यासाठी पैसे गोळा करायचे. मग काही काढायचं धन गोळा करण्यासाठी, आणि काय करायचं की जे आपल्याला कमी पडेल अथवा जे आपल्याजवळ आहे त्याचा भोग घ्यायला, ह्या सगळ्या जर गोळा करून आणल्या तर त्यांची नको का जबाबदारी, त्यांना अन्न पाणी, त्यांचे कपडे लत्ते हे सगळे पुरवावं लागतील. मग त्याच्यासाठी पैसे पाहिजेत. अथवा कोणताही खाद्यपदार्थ आणले ते सांभाळायचे, ते जतन करून ठेवायचे, पैसे पाहिजेत. प्रत्येक गोष्टीला पैसा पाहिजे. तो सगळा गोळा कसा करायचा, सहज काही पैसा मिळतो काय. मग काही गोष्टी करायच्या आणि पैसे जमा करायचे. म्हणून भोगावया जोगा, पुरता अर्थ पैगा, आणावया जगा झोंबिती गा. तेव्हा हे सगळे प्राप्त करायला धन पाहिजे, आणि धन मिळवण्याकरता मग दुसऱ्यालाच त्रास द्यायचा. जसं आता काय आहे की एखादा कुठं चालला की त्याला काही मुद्दाम काय करायचं, कोणी पैसेवाला आहे त्याच्याकडं जायचं आणि एवढे पैसे दे नाही तर बघू तुझं काहीतरी करतो असं म्हणायचं. कोणाचं कसलं तरी अपहरण करायचं, एवढे पैसे द्या, हे सारखं असं काहीतरी वेगवेगळं करून जगाला त्रासच द्यायचा. पुष्कळ जगाला कळतं की हे वाईट आहेत, पण ह्यांच्या ताब्यात सापडलं की जगाचे काय आहे की सगळी शक्ती क्षीण होते. कारण हे काही असं अवलंब करतात की त्याला पैसे द्यावेच लागतात, आणि मग घरातलं काही असेल नसेल ते त्याला द्यायचं. हे सतत ते करत असतात. एका ते साधूनी मारिती, एकाची सर्वस्वे हरिती, एका लागी उभारिती अपाय यंत्रे. मग आता जो कोणी असेल त्याच्याकडून धन काढायचं असलं तो देत नसला तर मारहाण करायची, वधही करायचं, त्याचा हत्या करायची, पण त्याचं काय असेल ते घेऊन जायचं. एकाची सर्वस्वे हरती. मग जे कोणी आता हे असे आहेत की ह्यांना जर कुठलं धन दिसलं ना, वडील असो, बहीण असो, भाऊ असो, सोयरे धैर्य असो, कुणाकडे न पैसे आणणारच, परत तर द्यायचे नाहीत. पण पैसे देताना त्यांनी नाही केलं तर मग काही करायचं, पण पैसे आणायचे. आणि मग जर कोणी मागायला आलं तर भांडण काढायचं, काही म्हणायचं. म्हणजे ह्यांना जवळचं लांबचं काही नाही. जसं दुसऱ्याला त्रास देतात तसं संबंधितालाही त्रासच द्यायचा. त्याच्या घरात पैसा दिसतो म्हणलं की हे गेलेच, काहीतरी कारण करणार की आणणार, बहिणीच्या घरचं आणणार, भावाच्या संपत्तीतलं लुटून नेणार, वडिलाकडं काय पैसे, वडील असो नाही तर भाऊ असो, बांधून मारून काही करणार, पण त्यांचे पैसे उकळणार. बहिणीच्या घरी जाणार, मेहुण्याला काय म्हणणार, त्यांच्या घरच्या कुटुंबाला काय म्हणणार, पण आणणारच तिथलं. हे सगळं होऊन एका लागी उभारिती अपाय यंत्रे.
मग जर कोणी ह्यातूनही असला आणि तो जर ह्यांच्यापेक्षा बलवान असला, पैसे कसे त्याच्याकडून घ्यावेत, कारण त्याच्याकडं आपलं जर गेलो तर तो आपल्याला सहजासहजी सोडणार नाही. मग काहीतरी जारण मारण, काही यंत्रतंत्र असले अवलंब करायचे आणि त्याला काहीतरी भूल पाडायची, मग त्याच्याकडून आणायचं. पाशिके पोती वाघुरा, सुनी सनाने चिकाटी खोचरा, घेऊनी निगती डोंगरा, पारधी जैसे. आता त्याला उदाहरण दिले. हे सगळे शब्द जे काही आहेत ते नेहमी आपल्या बोलीतले नाहीत, कमी जास्ती ह्यातले नाहीत, पण पारध्याजवळ ही सगळी साहित्य आहेत. काय काय आहे तर वाघूर लावायला असते, जे काही जाळं आहे आणि ते पकडायचं असेल कुठलं काही श्वापद, हरण म्हणा, अजून काही म्हणा, ते लावायचं. मग त्याच्यामुळं त्या पाशात ते गुंतल. शिवाय दुसरे काय कुत्री पाळलेले असतात, ते कुत्री जाऊन काय त्यांना पकडायचं आहे ते बरोबर पकडतात, ह्यांच्याजवळ आणून देतात आणि ते कुत्री ह्यांना देऊन मोकळे होतात. दुसरं काय आहे की त्याच्यासाठी असलेला जो भाला आहे, त्या भाल्याला काहीतरी असं चिटकवलेलं असतं की जेणेकरून त्याच्या ठिकाणी तो भाला असा लागला तर कमालीच्या वेदना होतील. म्हणजे जरासे जरी चाकू त्याच्या अंगावर खरचटला तरीसुद्धा त्याला काय आहे की आग होईल. आणि दुसरं चिकाटी म्हणजे घोरपड. ह्यांना जर एखादा वाडा, पॅकबंद वाडा असला असं उकडून, तर त्या वाड्यात उतरायचं कसं, तर घोरपडजवळ बाळगायची, ते टाकायची भिंतीवर आणि त्या दोरीला धरून वाड्यात उतरायचं. हे सगळं जसं ते घेऊन जातात, ते पारधी म्हणजे चोर असं आहे. हे सगळं जसं करतात तसं ह्यांच्याकडे. ते पोसावया पोट, मारोनी प्राणी याचे संघाट, आणि ती जैसे निकृष्ट तेही करीती. तेव्हा आता हे जे काही आहेत पारधी वगैरे, ह्यांच्यासाठी मांसाहार रोजच. यांना कावळा सोडून सगळे पक्षी मारता येतात, सगळे पक्षी खातात, ते फक्त कावळ्यालाच त्यांनी सोडून दिले. नाहीतर ह्यांच्या खाद्यात जे काही असेल दररोजच, यांना काही गरज लागत नाही. ते सगळं काय कुठे दिवसभर काहीतरी करत राहणार आणि असे प्राणी पकडणार आणि त्यांचा आहार करणार. परप्राण घाते मेळविती वित्ते, मिनलिया चित्ते तोषणे कैसे. आता एवढं करूनसुद्धा आपण आता पाहिलं दुसऱ्याचा घात करणारे आहेत, अजून काहीतरी त्यांच्यावर फसवणूक करणारे आहेत. एवढं सगळं केलं तरी जेवढं काही धन त्यांना मिळालं त्याच्यात ते तृप्त नाहीत, अजून पाहिजेलच. किती मिळालं तर अजून पाहिजेल, अशी त्यांची नेहमी काय आहे, आशा वाढलेलीच आहे. इदमद्य मया लब्ध मिमं प्राप्से मनोरथम, इदमस्तिदमपि मे भविष्यति पुनर्धनम. आता हे सगळं काय आहे की जे जे काही असेल त्यातला आद्य मी, त्याच्याबद्दल अजून सतत त्याच्या ठिकाणी लोभ आहेच आहे. तो सगळ्या गोष्टी अजून काय मलाच प्राप्त झाल्या पाहिजेत. आणि हे सगळं करणारं त्याचे जे काही मनोरथ आहेत ते पूर्ण करण्याकरता तो सतत त्याची काय विचार मनात करतच असतो. आणि शिवाय या सगळ्यामध्ये अधिकाधिक धन मला कसं प्राप्त होईल असा विचार त्याच्या ठिकाणी असतोच. म्हणे आजी मिया संपत्ती बहुतेकाचिया, आपुला हाती केलिया धन्य धन्यो नामी. मग गावामध्ये सगळ्यात धनवान हाच असला पाहिजे. कुणाच्याही ठिकाणी ह्याच्यापेक्षा धन असता कामा नये. हे सगळं झालं आणि एकदा सगळ्यापेक्षा वरचढ झाला धनप्राप्तीमध्ये, मग स्वतःला धन्य म्हणणार. कशासाठी? आणि सगळ्या गावाने ह्याच्यासाठी काही अडचण पडली की याच्याकडे मागायला गेलं पाहिजे, ह्याच्यापुढं दंडवत घातले पाहिजे, आमची एवढी अडचण पूर्ण करा. मग जसं कुत्र्याला भाकरी फेकते तसे हे त्याच्यापुढं पैसे फेकायचे, ते लागतील तेवढे नाही काहीतरी. आणि शिवाय ज्यानं परत नाही दिले तर मग त्याचे अजून काय आहे, काही त्याला शिक्षा द्यायच्या. म्हणजे सगळ्यांनी माझ्याच आज्ञेखाली राहिलं पाहिजे. ऐसा श्लाघो जव जाये,
तव मनी आणिकही वाहे, सवेची म्हणे पाहे आणिकांचे आणू. आता हा इतकं जरी झालं तरी त्याच्या ठिकाणी अजूनसुद्धा त्याच्याबद्दलची इच्छा पूर्ण झाल्या नाहीत. स्वतः सगळ्यापेक्षा श्रेष्ठ ठरवतोय, आणखीन मागणी आहेच. मग त्याकरता काय करणार? आता या गावात तर तो झाला ना, धनवान झाला, सगळ्यापेक्षा पैसेवाला झाला. मग शेजारच्या गावात जायचं, तिथले कोण असतील त्यांचं सगळं लुबाडून आणायचं, पुढं जायचं. असं करत त्याची काय आहे, हाताशी असलेली माणसं त्यांची एक टोळीच तयार झाली. इकडं जा तिकडं जा, कुठून काही आण, आणि जे जे काही आहे आपल्यापेक्षा अधिक वस्तू कोणाच्या घरात आहे ते पाहायचं आणि ते आणायचे. मग यांच्या दृष्टीनं पैसे म्हणजे पैसेच नाही, गाई गुरंसुद्धा हे आणणार, तेही त्यांच्या दृष्टीनं धन झालं. धान्य आणणार, स्त्रिया आणणार, सगळं काय असेल त्यांच्या दृष्टीने हे सगळं धनच आहे. आणि हे सगळं गोळा करून आणण्यात त्या सगळ्या प्राप्तीपाठीमागं प्रौढी मारणार. पहा, कोणी आलं का मला आडवं, आहे का कोणाची काही शक्ती किंवा सामर्थ्य माझ्याशी विरोध करण्याचं? मी सगळ्यापेक्षा काय आहे, काही करू शकतो. हे जेतुले असे जोडिले, तयाचे नि भांडवले, लाभा घेईन उरले चराचर हे. आता त्याच्या ठिकाणी केवढी मोठी घमेंड आहे. आता माझ्याजवळ जेवढं आहे हे तर अधिक आहेच आहे, पण या भांडवलावर जेवढं जगात असलेलं जे काही स्थावर आणि जंगम आहे ते सगळं गोळा करून मी मालकीचं करीन. जसा रावण, केवढे मोठं लंका त्याची, सोन्याची घरं, पण तरी कोणाचं काही दिसलं की उचलून आणायचाच. हे जसं ते त्या आसुराची जी काही स्वभावशक्ती तेच दाखवली. एकटा तोच आहे असं नाही, त्याच्यासारखा कंस होता, त्याच्यासारखा हिरण्यकशिपू होता, हिरण्याक्ष होता. हे सगळे काय आहे, सगळ्या पृथ्वीवर आपली मालकी झाली पाहिजे. रावणाला तर पृथ्वी झाली, पण स्वर्गात सुद्धा माझी सत्ता असली पाहिजे म्हणून स्वर्गातले देव त्यांनी बंधनात टाकले होते. इंद्र तिथंच, ब्रह्मदेव तिथंच, बाकीचे सगळे देव तिथंच, आणि त्याचा भाऊ कुबेर, पण त्या भावाला सुद्धा त्यांनी काय अंकित केलं होतं, त्याला जेरीला आणलं होतं. त्याच्या घरी जायचं आणि काही चांगलं दिसलं की आणलं उचलून. पुष्पक विमान त्याच्या मालकीचं, पण ह्याने देत नाही म्हणलं तर उचलून आणलं, त्याच्यावर जबरदस्ती केली. असा काय आहे, जसा रावण तसं त्याला तसंच वाटायचं, सगळ्या चराचरावर मी श्रेष्ठ. हा काय आहे, हिरण्यकशिपू, मीच सगळ्यातला देव आहे, माझं नाव घ्या, माझ्याशिवाय दुसऱ्याचं नाव घेऊ नका. आता हा असा वाईट आहे म्हटल्यावर नारदाने मुद्दाम ती कयाधू गरोदर असताना उपदेश केला, आणि प्रल्हाद जन्माला आला आणि बोलायला लागला ते नारायण नारायण शब्द, याला आवडायचं नाही. मग त्याच्या मृत्यूसाठी त्याने अनेक प्रकार केले, पण त्यातनं तो वाचायचा. शेवटी काय झालं की ज्या नारायण नामानं त्याच्या ठिकाणी भगवंतासारखं श्रेष्ठ असं जे अंकित झालं, त्याच भगवंताने पुन्हा नरसिंहाचा अवतार घेऊन कश्यपूला मारलं. पण हे सगळं माझं पाहिजे असा त्याचा स्वभाव होताच. ऐसेनी धना विश्वाचिया, मीच होईन स्वामिया, मग दिठी पडे तया उरो नेदी. तेव्हा सगळ्या असलेल्या या विश्वावर मी स्वामित्व करीन, मी मालक होईन. तेच काय आहे की माझं आहे. आत्तासुद्धा म्हणजे या युगातसुद्धा काही राष्ट्र असे आहेत की ते दुसऱ्याचंच लुबाडतात. चीनसारखं काय आहे की दुसऱ्याच्या भूमीवर आपली सत्ता गाजवायची. जिथं सत्ता गाजवता येत नाही तिथं जाऊन काहीतरी भांडण लावायचं आणि आपलीच माणसं तिथं प्रस्थापित करायची. हे फार पूर्वीपासून, म्हणजे जसं दैवी संपत्ती पूर्वीपासून प्रवाहित आहे तशी आसुरी संपत्ती प्रवाहित आहे. मागं आपल्याला झालं की सृष्टीत हे दोन्ही प्रकार आहेत आणि ते राहणारच आहेत. कारण काय, निव्वळ दैवी तेही नाही, निव्वळ आसुरी तेही नाही, पण दोन्ही अशा तऱ्हेचं राहतंच. त्यात हे जे काही असतात आसुरी, हे सगळ्यावर सत्ता गाजवण्यासाठी आपण मालक आहे असं दाखवत असतात. असो मया हतशत्रुर्हनिष्ये चापरानपि,
ईश्वरोऽहमहं भोगी सिद्धोऽहम बलवान सुखी. आता शेवटी या 14व्या श्लोकात सांगतात की जो जो काही माझ्या पुढं शत्रू असेल त्याला तर मी मारीनच मारीन, पण आणखी कोणी माझ्यासमोर आला तर मी ठेवणार नाही. म्हणजे शत्रूला संपवणं हा एक त्याचा काय सारखा विचारच असतो किंवा सारखे त्याच्या ठिकाणी तेच वर्तन. याचं कारण आहे मीच ईश्वर आहे, ईश्वर दुसरा कोणी नाही. त्यामुळं ईश्वर जसा काय आहे फक्त नियंत्रक आहे, नियामक आहे, हा भोगी. मी ईश्वर म्हणण्यापाठीमागं काय करतो, भोग भोगायचेत आणि ते भोग भोगण्यास मीच एक सिद्ध आहे, माझ्याशिवाय दुसरा कोणी नाही. म्हणून मी जसा बलाढ्य, मी भोगी आहे, मी ईश्वर आहे, म्हणून मी सुखी असं त्याला वाटतं. हे मारिले वर थोडे आणिकही साधीन गाडे, मग नांदे न पवाडे एकलाची मी. एकंदरीत जे जे काही आहे त्यांची तर हत्या केलीच केली, पण आणखीन मला कोण आडवे येतील त्यांनासुद्धा मी मारीन. माझी होतील कामारी तिये वाचून ये रे मारी, किंबहुना चराचरी ईश्वर तो मी. आता जे मला मदत करतात, माझा मोठेपणा गातात, माझी स्तुती करतात त्यांना मी तेवढं ठेवीन. बाकीचे सगळे मग पूर्वीच्या राक्षसात ऋषी कधी त्यांच्याकडे जात नसायचे. ऋषी आपला पूजापाठ करायचे, पण त्यांचा पूजापाठ बंद करण्याचं काम ह्याने करायचं. शेवटी त्या ऋषींनी नाही ऐकलं तर मारायचं एखाद्या ऋषीला अनेक प्रकारचा त्रास द्यायचा. पण सगळ्या चराचरावर मीच ईश्वर आहे असं ते स्वतःला म्हणत. मी भोगभूमीचा राहो आजी सर्व सुखाची ठावो, म्हणून इंद्रही वावो माते पाहुनी. तेव्हा सगळ्या भोगाचा मी मालक असल्यामुळं माझ्यापुढे इंद्र काय, इंद्र मला काय आहे. इंद्राने सुद्धा माझ्यापुढं येऊन वाकलं पाहिजे, नमस्कार केला पाहिजे. इंद्रापेक्षा सुद्धा मीच श्रेष्ठ आहे. मी मने वाचा देहे करीते कैसे नोहे, के मज वाचोनी आहे आज्ञा सिद्धान. आता जे माझ्या मनात येतं, जे माझ्या वाचेतून बाहेर पडतं, जे माझ्या शरीराला आवडतं तेच, याच्याशिवाय दुसरं नाही. असं जर काही मला कोणी पुढे येऊन सांगत असेल की ये कोणी आहे, आम्ही नाही तुझं ऐकत, तर मग बघतो त्याच्याकडं. म्हणजेच सगळ्यांनी माझी आज्ञा पाळली पाहिजे, कारण आज्ञा पाळण्याकरता मीच एक सिद्ध आहे. तवची बळी या काळू जवन दिसे मी अतुर बळू, सुखाचा कीर निखळू राशिवा मीची. आता तो किती जरी झाला असला तरी या सगळ्यामध्ये मी श्रेष्ठ आहे, मी सगळं काही करणारा असं समजणारा आणि त्या सगळ्या भोगामध्ये सुखाची रास त्याच्यापुढं आहे असं त्याचा स्वभाव होतो. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त.